हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थनियोजन यामधील 2 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गुणांचे 2 प्रश्न पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्येही आपण 2 गुणांचेच काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर ₹700 छापील किंमत असलेल्या वस्तूवर किती GST भरावा लागेल? छापील किमतीवर किती GST भरावा लागेल बघा विचारलेलं आहे. व आधी एक्झाम्पलमध्ये म्हणजे उदाहरणामध्ये काय काय दिले अगोदर ते सुरुवातीला लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक समजून येतं की जर फॉर्म्युले पाठ असेल तर समजतं. जर फॉर्म्युले तुमचे महत्त्वाचे पाठ पाहिजे याच्या एक्झाम्पल सॉल्व करताना फॉर्म्युले पाठ असतील तर कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचं हे लगेच समजून येईल. बघा काय बी आपल्याला दिलेला आहे CGSTचा दर. मग CGSTचा दर दिलेला आहे. CGSTचा दर किती दिलेला आहे? 9%. छापील किंमत किती आहे? ₹700. लिहून घ्या, जेवढं दिले माहिती आहे तेवढं लिहून घ्या. छापील किंमत ₹700. 700. आता GST आपल्याला अगोदर आपल्याला GST किती भरायची ते काढायचे. मग आपण काय करावं लागणार? आपल्याला आधी GSTचा दर काढावा लागणार, बरोबर. GSTचा दर काढायचा आपल्याला. त्याचा फॉर्म्युला काय आहे? GSTचा दर काढताना 2 गुणिले CGSTचा दर. CGSTचा दर. मग 2 गुणिले CGSTचा दर किती आहे? 9. काय उत्तर आलं? 18. बरोबर. 18% लिहायला विसरायचं नाही, कारण आपण हा काय काढलेला आहे? GSTचा दर. बरोबर. इथं लिहिताना तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचं आहे. मी शॉर्टकटमध्ये आपलं लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. GSTचा दर आपला किती आला? 18%. मग आपल्याला काय काढायचे आहे? किती GST ही छापील किमतीवर काढायची, बरोबर. आता आपल्याला GSTचा दर माहीत झाला. मग आपण GST काढताना काय फॉर्म्युला वापरतो? GST बरोबर छापील किंमत गुणिले GSTचा दर. तो टक्केमध्ये दिलाय म्हणून छापील किंमत बघा किती आहे? 700 गुणिले 18%. GSTचा दर 18%. मग 18% लिहिताना आपण काय लिहितो? 18/100. आता हे कॅल्क्युलेशन करा. 2 शून्य, हे 2 शून्य गेले. 18 गुणिले 7 किती येतात बघा? 18 गुणिले 7, 8 7 56. हातच्या आले 5, 7 1 7, 7 आणि 5 12. ₹126. बरोबर. म्हणून खाली लिहा ₹126 इतका GST भरावा लागेल. हे सेंटेन्स लिहायला पूर्ण वाक्यात हे वाक्य लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करायचं आहे. समजलं असेल, होप सो सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा आपण. बघा हा प्रश्न काय आहे? एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे. तर एका शेअरची खरेदी किंमत किती? शेअरची खरेदी किंमत काढायची. मग शेअरची खरेदी किंमत काढण्यासाठीचा काय फॉर्म्युला आहे? बाजारभाव अधिक दलाली, बरोबर. तो फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा. पण त्या अगोदर काय करायचं? आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते लिहून घ्या अगोदर. काय दिलेलं आहे? बाजारभाव दिलेला आहे. बाजारभाव किती दिला आहे? ₹200. ₹200. त्यावरील दलालीचा दर जरी गिवन डेटा लिहून घेतला ना तरी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतात आणि याला पण आपल्याला मार्क मिळून जातो. जे गिवन डेटा लिहिला तर
आपल्याला इथं अर्धा मार्क मिळून जातो. अशा पद्धतीने ट्रिक्सने एक्झाम्पल सॉल्व करायचं. जे दिलेलं आहे तो डेटा लिहिला. त्यानंतर आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, शेअरची खरेदी किंमत काढायची. मग शेअरची खरेदी किंमत एक्झाम्पल सोपं आहे, पण थोडंसं बघा लक्ष द्यायचं हे सॉल्व करताना. बऱ्याच ठिकाणी मुलांचं इथं जंबल होतं. बाजारभाव अधिक दलाली. आता दलाली करायची म्हणजेच काय, दलाली काढायची म्हणजेच कशावर काढायची, 200 रुपयावर 0.3%. बरोबर. मग लिहिताना काय करणार, अगोदर बाजारभाव किती दिलेला आहे, 200 रुपये, अधिक त्यांनी काय दिले, त्यावरील दलालीचा दर किती आहे, 0.3%. कशावरील दलालीचा दर, 200 रुपयावर दलालीचा दर किती आहे, 0.3%, म्हणजे 0.3 भागिले 100. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं जंबल होतं आणि इथं चुकतं, इथं मार्क जातात. जेव्हा दलाली विचारली जाते अशा पद्धतीचा एक्झाम्पल बऱ्याचदा विचारलेलं गेलेलं आहे. फक्त संख्या वेगवेगळ्या असतात, पद्धत हीच असते. ह्या ट्रिकने सोडवायचं. बघा बाजारभाव अधिक दलाली, पण दलाली किती रुपयावर आहे, 200 रुपयावर. बरोबर. 200 रुपयावर किती आहे, 3%. हे मांडताना तुम्ही असं मांडायचं. मग काय करणार, 200 अधिक 200 गुणिले 0.3 भागिले 100. आता हे सॉल्व करायचं. 0 हा 0 गेट कॅन्सल. मग 200 अधिक बघा किती येतं, हे किती येणार, 0. काय येईल, 6, 3 2 6 आणि हा 0. मग त्यानंतर 200 अधिक 0.60 किती येतंय, 200.60. मग आपल्याला काय करणार, काय मिळाली, ही एका शेअरची खरेदीची किंमत. मग खाली लिहिताना लिहा, म्हणून एका शेअरची खरेदीची किंमत किती आहे, किंमत किती, 200.60 रुपये आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं जंबल होऊ शकतं, पण अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल आलं तर किती रुपयावर दलाली विचारलेली आहे ते टक्केवारी अशा पद्धतीने मांडायची. ओके. चला आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.